काही दिवसांपूर्वी दोडामार्गमधून बांदा, गोवा, सावंतवाडी असा प्रवास करत तिलारी खोऱ्यात हत्तींचा कळप दाखल झाला। या कळपातला ओंकार हत्ती हा नुकताच घोडगे येथून कळपातून वेगळा झाला आहे आणि आता तो थेट दाखल झाला आहे सासोली गावात। यामुळे काजू बागायतदार शेतकरी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। ओंकार हत्ती आणि माणूस या दरम्यान काही दिवसांपूर्वी चांगलीच जवळीक वाढली होती। यानंतर हा ओंकार हत्ती कळपात दाखल झाला होता। तो पुन्हा बाहेर पडला आहे। त्यामुळे वन विभाग ओंकारवर लक्ष ठेवून आहे, तर इतर हत्ती परमे घोडगे परिसरात आहेत। दोडामार्ग तालुक्यातील जंगली हत्ती बंदोबस्त करावा अशी मागणी करून देखील राज्य सरकार हा प्रश्न गांभीर्याने घेत नाही। त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत। किती नुकसान सहन करावं हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे। शिवाय काजू हंगामात हत्ती काजू बागायतीमध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे काजू गोळा करणं आता अवघड झालं आहे। मस्ती तुका आधी खूप अरे ते झापून ठेवल्या त्यांनी झापून ठेवलं त्यांनी टप काढून फोडला पहिली चेतन तुका आता बरं मिळेल फोटो आता बरं मिळेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।